वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आजपासून आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. चॅप्टर नंबर 3 आहे जर्नल. सो जर्नल म्हणजे काय हे बघण्याच्या आधी आपण डॉक्युमेंट म्हणजे काय ते बघणार आहोत. सो व्हॉट इज अन अकाउंटिंग डॉक्युमेंट? आपल्याला डॉक्युमेंट म्हणजे काय माहितीये? डॉक्युमेंट इज अ पेपर. बेसिकली इट इज अ पीस ऑफ पेपर विच गिव्स प्रोव्हाइड्स डिटेल्ड इन्फॉर्मेशन. कुठलंही डॉक्युमेंट घ्या तुम्ही, म्हणजे तुमचं मार्कशीट घ्या फॉर एक्झाम्पल. मार्कशीट इज अ पीस ऑफ पेपर. ज्याला मार्कशीट हे नाव आहे ना त्या डॉक्युमेंटला, म्हणजे काय आहे? ते मार्क्सशी रिलेटेड किंवा तुमचं नाव, सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टचे किती मार्क्स आहेत, आउट ऑफ मार्क्स किती होते, त्याच्यात तुम्हाला किती मिळालेत, अशी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन त्या डॉक्युमेंटमध्ये येते. सो अकाउंटिंगशी रिलेटेड डॉक्युमेंट म्हणजे काय? बेसिकली डॉक्युमेंट इज अ पेपर विच प्रोव्हाइड्स अ डिटेल्ड इन्फॉर्मेशन. इट इज अ लीगल प्रूफ ऑफ एव्हिडन्स फॉर रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स. अकाउंटिंग मध्ये आपल्याला रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन करायचं असतं, बरोबर आहे की नाही? बुक किपिंग म्हणजे काय करतो आपण? रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. मग रेकॉर्ड करायचं असेल जेव्हा ट्रान्झॅक्शन, तेव्हा तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट पाहिजे. डॉक्युमेंट म्हणजे जे तुम्हाला डिटेल्ड इन्फॉर्मेशन देईल अबाउट दॅट पर्टिक्युलर एंट्री. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल परचेस गुड्स किंवा परचेस कॉम्प्युटर फ्रॉम द सप्लायर. मग ज्याच्याकडनं तुम्ही कॉम्प्युटर आणलेला आहे त्यांनी काहीतरी तुम्हाला डॉक्युमेंट दिलेलं असेल ना, त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्याची एंट्री करून घ्यायची आहे. सो दॅट इज अ डॉक्युमेंट. इट इज अ लीगल प्रूफ. बेसिकली इट इज अ लीगल प्रूफ दॅट ही हॅज सोल्ड द गुड्स टू अस अँड वी आर परचेसिंग गुड्स फ्रॉम हिम. त्याच्यावरती तुमचं नाव लिहिलेलं असतं, कुणाला सेल केलंय त्याचं नाव लिहिलेलं असतं. सो इट इज अ लीगल प्रूफ. अ डॉक्युमेंट मस्ट बी रिलायबल. रिलायबल पाहिजे. कुठल्या तरी, म्हणजे मी असं एक फेक डॉक्युमेंट तयार केलं की हा मी ह्याच्याकडनं एक कॉम्प्युटर परचेस केला, तसं नाहीये. ते डॉक्युमेंट रिलायबल कशावरनं होईल? ज्याच्याकडनं, ज्या सप्लायरकडनं मी परचेस केलाय त्याचा जीएसटी, त्याचा ऍड्रेस, हे सगळं त्याच्यावरती येईल, त्याचे बँक डिटेल्स येतील. हे तुम्ही फेक लिहू शकत नाही की नाही. सो दॅट डॉक्युमेंट मस्ट बी रिलायबल. सॉरी. डॉक्युमेंट, आता आपण अकाउंटिंग डॉक्युमेंट म्हणजे काय बघतोय. अ डॉक्युमेंट विच सपोर्ट्स द अकाउंटिंग एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲज अन अकाउंटिंग डॉक्युमेंट. सो नुसतं डॉक्युमेंट आणि अकाउंटिंग डॉक्युमेंट ह्यात काय फरक आहे? आपण जी अकाउंटिंग एंट्री करणार आहोत आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये, त्या अकाउंटिंग एंट्रीला सपोर्ट करणारं, त्याला लिगॅलिटी देणारं, एक रिलायबिलिटी देणारं असं जर कुठलं डॉक्युमेंट असेल तर त्याला म्हणायचं अकाउंटिंग डॉक्युमेंट. सो बेसिकली व्हॉट इज अन अकाउंटिंग डॉक्युमेंट? इट इज अ डॉक्युमेंट विच सपोर्ट्स द अकाउंटिंग एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आता मेन अकाउंटिंग डॉक्युमेंट्स कोणती आहेत? सगळ्यात पहिलं आहे वाउचर. वाउचर म्हणजे काय? जे कुठलं असं डॉक्युमेंट जे आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये एंट्री करताना ज्याचा एव्हिडन्स म्हणून आपण घेतलेला आहे, आणि जे व्हाउचर आपण आपल्या फाईलमध्ये किंवा जे फोल्डर्स असतात किंवा बॉक्स फाईल्स मेंटेन करतो आपण, त्याच्यामध्ये आपण फायलिंग करून ठेवणार आहोत, असं एक व्हाउचर. हे जे व्हाउचर आहे त्याचं काय मिनिंग आहे? व्हाउचर इज अ टाइप ऑफ डॉक्युमेंट एव्हरी बिझनेस मस्ट प्रिपेअर टू सपोर्ट द अकाउंटिंग एंट्री. बऱ्याच वेळा काय होतं की आता मी जसं एक्झाम्पल दिलं की कॉम्प्युटर परचेस केला, तर ज्याच्याकडनं आपण परचेस केला त्यांनी आपल्याला एक इनवॉइस दिला, बिल दिलं की नाही. सो ते घेऊन आपण आलो, कॉम्प्युटर बरोबर आपल्याला एक बिल पण मिळालं की हे कॉम्प्युटर इतक्या इतक्या, त्याचं काय काय कॉन्फिगरेशन काय होती, क्वांटिटी किती होती, रेट काय होता, टॅक्सेस किती होते, हे सगळं त्याच्यात लिहून आलं. समटाइम्स असं होतं की आपल्याला बिल मिळत नाही, की फॉर एक्झाम्पल तो कॉम्प्युटर तिथून त्या शॉपमधनं घरी आणताना आपण ऑटो केली, रिक्षा करून आपण घेऊन आलो, तो रिक्षेवाला थोडीच बिल देतो तुम्हाला, पण दॅट इज युअर एक्सपेंडिचर. तो कॉम्प्युटर तुझ्या त्या शॉपमधनं आपल्या बिझनेसमध्ये, बिझनेसच्या युनिटमध्ये आणेपर्यंतचा जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे तो त्या रिक्षेवाल्याला दिला ना आपण, त्याचं आपल्याकडे बिल होतं का? नव्हतं. मग आपण आपल्या एंडला आपल्या बिझनेसमध्ये एक व्हाउचर क्रिएट करायचं, प्रिपेअर करायचं, ज्याच्यामध्ये आपण ते एक्सपेन्सेस लिहू शकतो, आणि दॅट व्हाउचर कॅन बी अ प्रूफ ऑफ एव्हिडन्स और इट कॅन बी द डॉक्युमेंट, अकाउंटिंग डॉक्युमेंट ऍज ऑन द बेसिस ऑफ विच वी आर मेकिंग द एंट्री इन अवर बुक्स ऑफ अकाउंट्स. कळलं? सो कधी कधी असं होऊ शकतं की समोरचा माणूस बिल देऊ शकत नाही, अशा वेळेला आपण आपलं एक व्हाउचर बनवायचो. सो दॅट व्हाउचर, ते जे व्हाउचर आहे ना, ते व्हाउचर इज द बेसिक डॉक्युमेंट ऑन द बेसिस ऑफ विच वी आर मेकिंग द एंट्री. समजा ते कॉम्प्युटरवाल्याने कॉम्प्युटरचं बिल दिलं तर दॅट बिल इट सेल्फ इज अ व्हाउचर, हे पण लक्षात घ्या. जर ते बिल नसेल तर आपण नवीन व्हाउचर बनवायचंय. ते जर बिल असेल तर इट कॅन बी ट्रीटेड ॲज अ व्हाउचर ओनली. सो बेसिकली व्हॉट इज अ व्हाउचर?
द वाउचर इज अ डॉक्युमेंट, अकाउंटिंग डॉक्युमेंट ऑन द बेसिस ऑफ विच वी आर मेकिंग द एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. त्याला म्हणायचं वाउचर. आता वाउचरचे दोन प्रकार आहेत. वाउचरचे दोन प्रकार आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं तेच, इंटरनल वाउचर आणि एक्सटर्नल वाउचर. आता मी तुम्हाला ह्यातलं डिफरन्सिएशन आत्ताच समजावून सांगितलं. इंटरनल वाउचर म्हणजे काय? द वाउचर विच इज प्रिपेअर्ड ऍट अवर बिझनेस युनिट. And what is an external voucher? External voucher is the document which is received from the third party to the business. कळलं? जर ह्याचा मीनिंग लिहायचं असेल तर कसं लिहाल? Internal voucher is prepared by the business. आणि external voucher is a document prepared by the outsider than the business. बिझनेसच्या दृष्टीने तो आउटसाइडर असतो. आता हे इंटरनल वाउचर आपण कधी प्रिपेअर करतो? इन द ऍब्सेन्स ऑफ डॉक्युमेंटरी प्रूफ किंवा एव्हिडन्स. आपल्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स नाहीये पण तो खर्च झालेला आहे. मी आता एक्झाम्पल तुम्हाला ऑटोचं दिलं होतं की त्या रिक्षेवाल्याचे पैसे जे तुम्ही दिलेत त्याच्याकडे डॉक्युमेंट प्रूफ नाहीये म्हणून आपण वाउचर बनवतोय. सो वाउचर कधी बनवायचं? इंटरनल वाउचर इन द ऍब्सेन्स ऑफ डॉक्युमेंटरी प्रूफ ऑफ एव्हिडन्स. आता एक्सटर्नल वाउचर कॅन बी युज्ड ऍज एव्हिडन्स to make an entry in the books. बरोबर? त्याच्या बेसिस वरती आपण बुक्स मध्ये एंट्री करून घेऊ शकतो. आता एक्झाम्पल्स काय आहेत यांची? कॅश वाउचर. मी प्रत्येक एक्सप्लेन करून सांगणार आहे तुम्हाला. जर्नल वाउचर, डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट, डेबिट नोट ऑब्लिक क्रेडिट नोट इश्यूड म्हणजे आपण इश्यू केली असेल ती तर. हे एक्झाम्पल्स आहेत काही त्याची. तसंच इथली एक्झाम्पल्स काय आहेत? कॅश मेमो, टॅक्स इनवॉइस बाय सप्लायर. जो सप्लाय करणार आहे त्याचा टॅक्स इनवॉइस. आपण पण टॅक्स इनवॉइस इंटरनल डॉक्युमेंट म्हणून बनवू शकतो. फॉर सेल, आपण जेव्हा सेल करू त्यावेळेला आपण टॅक्स इनवॉइस बनवू शकतो. तसंच इलेक्ट्रिसिटी बिल येतं ना आपल्याला, टेलिफोन बिल येतं. ही सगळी एक्सटर्नल वाउचर्स आहेत ज्याच्या बेसिसवर आपण डिरेक्टली एंट्री करू शकतो कारण ती लीगल असतात म्हणून. त्याच्यानंतर हे जसं डेबिट नोट क्रेडिट नोट इश्यूड आहे तसं डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट रेज्ड बाय द सप्लायर, रेज्ड ऑन अस. ही काही एक्सटर्नल डॉक्युमेंट्स आहेत. सो तुम्हाला इंटरनल डॉक्युमेंट आणि एक्सटर्नल डॉक्युमेंट असं जर डिफरन्सिएशन विचारलं तर इट इज प्रिपेअर्ड बाय द बिझनेस, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द आउटसाइडर, इट इज प्रिपेअर्ड इन द ऍब्सेन्स ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ऑर प्रूफ, it is prepared, it can be used as the evidence for making the entry in the books आणि त्याची एक्झाम्पल्स. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला हे कळलंय काय आहे अकाउंटिंग डॉक्युमेंट म्हणजे काय आणि वाउचर म्हणजे काय. आता आपण हे जे वाउचरचे टाइप्स आहेत ना ते इंडिव्हिज्युअली एक डिटेल्ड मध्ये बघणार आहोत आणि त्याचे स्पेसिमेन सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत हे लिहून घ्या. आता आपण वाउचरचे टाइप्स बघणार आहोत. फर्स्ट टाइप आहे जर्नल वाउचर. जर्नल वाउचर म्हणजे काय? जर्नल वाउचर इज द बेसिक और ओरिजिनल वाउचर. आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला एक बेसिक डॉक्युमेंट लागतं त्याला म्हणायचं जर्नल वाउचर. सो इट इज अ बेसिक अँड ओरिजिनल डॉक्युमेंट. झेरॉक्स वरती, फोटोकॉपी वरती, सॉफ्ट कॉपी वरती एंट्री चालत नाही. पण तीच सॉफ्ट कॉपी जर डिजिटली साइन्ड असेल तर चालते. हे तुम्हाला इतक्यात समजणार नाहीये, नंतर कळेल. पण
बेसिक आणि ओरिजिनल व्हाउचर कुठलं असतं तर जर्नल व्हाउचर असतं. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स मध्ये विचारू शकतात. ऑन द बेसिस ऑफ अ जर्नल व्हाउचर, जेव्ही म्हणतात त्याला, जर्नल व्हाउचर, ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द जर्नल बुक. आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये वेगवेगळी बुक्स मेंटेन करतात, त्यांना सबसिडियरी बुक्स म्हणतात. ती कोणती कोणते ते मी आता जर्नल बघणार आहोत आपण, मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. सो त्या सबसिडियरी बुक्स मधलं एक बेसिक बुक कुठलं आहे तर जर्नल बुक. जर्नल बुक मध्ये जर एंट्री करायची असेल तर कुठलं डॉक्युमेंट लागतं, जर्नल व्हाउचर. जर्नल व्हाउचर जर आपल्याकडे असेल तर आपण जर्नल बुक मध्ये एंट्री करू शकतो. त्याचं स्पेसिमेन आता तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. स्पेसिमेन कसं असतं त्याचं, सो बेसिकली कुठलंही डॉक्युमेंट जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला त्याच्यावरती त्याचं कंपनीचं नाव पाहिजे, जे आता तुमच्या ह्याच्यात बुकमध्ये दिलेलं नाहीये. पण तुम्ही जेव्हा स्पेसिमेन काढाल तुमच्या पेपरमध्ये, तुम्हाला जेव्हा स्पेसिमेन विचारतील त्यावेळेला नेम ऑफ द कंपनी हा पहिला हेडर पाहिजे. म्हणजे तो जो नेम ऑफ द फर्म लिहिलाय तोच. सो नेम ऑफ द फर्म हे पहिलं येतं. त्याच्यानंतर व्हाउचर नंबर. व्हाउचर नंबर हा युनिक नंबर असतो. जर्नल व्हाउचरला एक सिरियली नंबर्स दिलेले असतात, ते आहे व्हाउचर नंबर. ट्रान्झॅक्शन नंबर. ट्रान्झॅक्शन नंबर म्हणजे वेगवेगळे टाईपचे ट्रान्झॅक्शन्स असतात त्याप्रमाणे नंबर दिलेले असतात. डेट, कोणत्या डेटला आपण बनवतोय व्हाउचर ते. नेम ऑफ द डेबिट अकाउंट, नेम ऑफ द क्रेडिट अकाउंट, डेबिट क्रेडिट कुठल्या अकाउंटला दिलेलं आहे ते. पर्टिक्युलर्स अमाऊंट, पर्टिक्युलर्स मध्ये त्या ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन जी असते ती पर्टिक्युलर्स मध्ये लिहायची असते. अमाऊंट इन वर्ड लिहायची. आता हे व्हाउचर अप्रूव्ह कोणी केलं, ऑथराइज कोणी केलं आणि साईन कोणी केलं. जनरली साईन कोण करतं, जे जर्नल व्हाउचर प्रिपेअर करतो तो अकाउंटंट असेल, त्यांनी ते साईन करायचं असतं. आणि ते अप्रूव्ह आणि ऑथराइज कुठल्या तरी त्याच्या वरच्या हाय रँकच्या माणसांनी ते करायचं असतं. सो ह्याला म्हणायचं जर्नल व्हाउचर. आपण जर्नल बुक नंतर बघणार आहोत, त्यावेळेला आपण एंट्री कशी करायची ते बघणार आहोत. पण दिस इज अ पॅटर्न किंवा स्पेसिमेन ऑफ अ जर्नल व्हाउचर. नेक्स्ट आहे कॅश व्हाउचर. कॅश व्हाउचर म्हणजे काय, द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ऑफ कॅश रिसीट अँड पेमेंट इज कॉल्ड एज अ कॅश व्हाउचर. कॅश ट्रान्झॅक्शन्स होत असतात, प्रत्येक बिझनेसमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स होतच असतात. जेव्हा आपण कॅश पे करतो किंवा कॅश रिसीव्ह करतो, मगाशीचं एक्झाम्पल आपण परत घेऊयात की ऑटोला आपण पैसे दिले, तो ऑटो चार्जेस किंवा रिक्षा चार्जेस किंवा ट्रान्सपोर्ट चार्जेस म्हणून आपण जी एंट्री करणार आहोत त्यासाठी आपण पैसे कुणाला दिले त्याचं काहीतरी डॉक्युमेंट पाहिजे, जे समोरचा माणूस प्रोड्यूस करू शकला नाही, म्हणून आपण आपलं एक व्हाउचर बनवलं, त्याला काय म्हणायचं, कॅश व्हाउचर. सो त्याचं नावच आहे कॅश व्हाउचर. कॅश शब्द आलाय की नाही त्याच्यामध्ये, याचा अर्थ कॅश इज रिसिव्ड ऑर पेड. सो बेसिकली अ कॅश व्हाउचर इज वेअर द कॅश ट्रान्झॅक्शन इज हॅपन्ड. So a documentary evidence of cash receipt or payment is called as a cash voucher. There are two parties to a cash voucher. प्रत्येक cash voucher ला two parties असतात. कोणत्या? First party is the payer, the party who pays the money. जे बिझनेसमन आहे, ज्यांनी ते व्हाउचर बनवलेलं आहे, तो जनरली पेयर असतो. जो व्हाउचर प्रिपेअर करतो, ज्या बिझनेसमन, तो बिझनेस म्हणजे पेयर असतो. आणि हु इज द पेई? पार्टी हु रिसिव्स द मनी. तो रिक्षेवाला जो होता, ही इज अ पेई. पेई रिसिव्स द मनी. देयर आर टू पार्टीज टू अ कॅश व्हाउचर, पेयर आणि पेई. समटाइम्स इफ द पेई ऑब्टेन्स अ डॉक्युमेंट, देन देर इज नो नीड टू प्रिपेअर अ कॅश व्हाउचर. जर त्या पेईनी एखादा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स दिला तर आपल्याला कॅश व्हाउचर बनवायची गरज नसते. मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण जेव्हा कॉम्प्युटर परचेस केला ना, त्या कॉम्प्युटर परचेस केल्याबरोबर त्यांनी त्याचा इनवॉइस दिला होता, टॅक्स इनवॉइस दिला होता. दॅट इज अ डॉक्युमेंटरी प्रूफ. त्याला आपण कॅश देऊनच आलेलो आहोत, त्याच्याशिवाय तो कॉम्प्युटर तुम्हाला देणारच नाही. पण ते कॅश व्हाउचर बनवायची गरज आहे का? नाही, बिकॉज दॅट पेई ऑब्टेन्स अ डॉक्युमेंट विच इज अ लीगल डॉक्युमेंट, रिलायबल डॉक्युमेंट. मग आपल्याला कॅश व्हाउचर बनवायची गरज नाहीये. कॅश व्हाउचर इज अ डॉक्युमेंट ऑन द बेसिस ऑफ विच एंट्री इज मेड इन द कॅश बुक. सबसिडियरी बुक मधलं दुसरं बुक कुठलं आहे? कॅशबुक आहे. कॅशबुक जे आहे ते कॅशबुक आपल्याला मेंटेन करायला लागतं, ज्याच्यामध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात. हे जसं जर्नल बुक आहे, जर्नल बुक मध्ये फक्त जर्नल एंट्रीज केल्या जातात, म्हणजे बेसिक जर्नल एंट्रीज केल्या जातात. तसं कॅशबुक मध्ये कॅशशी रिलेटेड जी काही ट्रान्झॅक्शन आहेत ती रेकॉर्ड केली जातात. आता मी कॅश व्हाउचरचा स्पेसिमेन तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, तो नीट बघा. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे
कॅश व्हाउचर जसं सॉरी मगाशी सांगितलं त्याच्याप्रमाणे जर्नल व्हाउचरला जसं तुम्हाला हेडर लिहायचा असतो कंपनीचं नाव, तसंच कॅश व्हाउचरला सुद्धा हेडर लिहायचा असतो. कंपनीचं नाव दिलेलं आहे, व्हाउचर नंबर दिलेले आहे. आता तुम्ही हा फॉर्मॅट बनवताना असाही बनवू शकता, कॅश व्हाउचर नकुल अँड कंपनी, बांद्रा रोड, मुंबई. त्याच्याच खालती इमिजिएटली जीएसटी नंबर लिहायचा आणि मग त्याच्या खालच्या रो वरती व्हाउचर नंबर आणि डेट लिहायचा, असंही चालेल. पे टू, सगळ्यात पहिल्यांदा हे ट्रान्झॅक्शन पे केलेलं आहे, तर पेई कोण आहे त्याचं नाव लिहायचं. पे टू ऑन अकाउंट ऑफ, कशासाठी आपण त्याला पेमेंट केलेले, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, रिक्षा चार्जेस, जे काही स्टेशनरी परचेस. डेबिट अकाउंट, डेबिट अकाउंट आपण कोणाला देणार आहे, जसं मी आता सांगितलं तुम्हाला की तो पेड ऑन अकाउंट ऑफ ट्रान्सपोर्ट चार्जेस किंवा ट्रान्सपोर्ट ऑफ कम्प्युटर, आणि अकाउंटिंग हेड काय ट्रान्सपोर्ट चार्जेस म्हणा किंवा कॉम्प्युटर अकाउंट म्हणा, कारण आपण ऍसेट परचेस करतोय सो ते कॉम्प्युटरला जाणार आहे. सो डेबिट अकाउंट कोणतं देणार आपण, कॉम्प्युटर अकाउंट. टोटल किती रुपये दिले त्या रिक्षेवाल्याला, 250 रुपये दिले, 300 रुपये दिले, जे काय दिले ते तिथे लिहायचं. अमाऊंट इन वर्ड्स आणि रुपीज दोन्ही आहे. प्रिपेअर्ड बायची सही, जो अकाउंटंट ते व्हाउचर प्रिपेअर करतोय त्याची सही. पास्ड बाय, ते जे पैसे दिलेले आहेत ते कोणीतरी ऑथराईज करायला पाहिजेत, असेच तुम्ही बिझनेसमधनं उचलून कोणालाही पैसे देऊ शकत नाही. सो ते जे व्हाउचर तुम्ही केलेलं आहे ते कोणीतरी ऑथराईज करायला पाहिजे, त्यांची सही. आणि रिसिव्हर सिग्नेचर, हा जो पेई आहे ना त्याची सिग्नेचर कंपल्सरीली कॅश व्हाउचर वरती घ्यायलाच पाहिजे. प्रत्येक कॅश व्हाउचर वरती पेयरची आणि पेईची दोघांचीही सही असते. समजलं? हा झाला तुमचा कॅश व्हाउचरचा फॉर्मॅट. नेक्स्ट टाइप आहे टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय, अ टॅक्स इनव्हॉइस इज गिवन बाय द सेलर टू द बायर वाईल सेलिंग द गुड्स. खूप सिंपल आहे. जेव्हा आपण कुठल्याही गोष्ट विकत आणायला जातो, आत्ताच कॉम्प्युटरच एक्झाम्पल घ्या, ज्यावेळेला आपण कॉम्प्युटर परचेस केला त्यावेळेला जो सेलर होता, आपण परचेसर होतो, जो सेलर होता त्यांनी काय दिलं आपल्याला, एक टॅक्स इनव्हॉइस दिला. सो हू प्रिपेअर्स द टॅक्स इनव्हॉइस, द सेलर व्हाईल सेलिंग द गुड्स. आणि तो इनव्हॉइस कुणाला दिला जातो, बायरला दिला जातो, जो परचेस करत असतो त्याला दिला जातो. टॅक्स इनव्हॉइस कंटेन्स ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू सेल्स. कोणती इन्फॉर्मेशन, नेम ऑफ द प्रॉडक्ट कॉम्प्युटर, क्वांटिटी 1, रेट किती 30,000, टॅक्सेस अप्लाइड, जीएसटी ऍप्लिकेबल आहे का, तो किती रेटने ऍप्लिकेबल आहे, काय ते 18%, 24%, 5%, जे काही असेल. सो टॅक्सेस किती अप्लाइड आहेत ते. पेमेंट टर्म्स, पेमेंट टर्म्स आपल्या असतात ना, इमिजिएट पेमेंट टर्म आहे किंवा 30 डेज मध्ये तुम्ही करू शकता वगैरे वगैरे. सो ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ही कशावर लिहिलेली असते, टॅक्स इनव्हॉइस वरती लिहिलेली असते. आता टॅक्स इनव्हॉइस इज ऑल्सो रिसिव्ड व्हाईल परचेसिंग द गुड्स. आताच मी तुम्हाला सांगितलं की दोन प्रकारे टॅक्स इनव्हॉइस बनवता येतात. एक तर आपण जर सेल करत असू गुड्स तर आपण सेल्स इनव्हॉइस बनवणार आहोत, आपण सेलर म्हणून तो टॅक्स इनव्हॉइस बनवणार आहोत जो परचेस करतोय त्याला. So we will issue a tax invoice to the purchaser, to the buyer. Same ways आपण जेव्हा परचेस करत असू गुड्स तेव्हा the tax invoice is prepared by the seller and we are the buyer, so we receive the tax invoice while purchasing the goods and we give the tax invoice while selling the goods. So tax invoice is also received while purchasing the goods. It is also called as a purchase invoice or a credit memo. जेव्हा आपण रिसीव्ह करतो तेव्हा त्याला परचेस इनव्हॉइस किंवा क्रेडिट मेमो म्हणतात. आता टॅक्स इनव्हॉइस फॉर सेल इज द डॉक्युमेंट ऑन द बेसिस ऑफ विच द एंट्रीज आर मेड इन द सेल्स बुक. देर आर 2 more बुक्स, जर्नल बुक झालं, कॅश बुक झालं, आता अजून कोणती 2 आहेत, सेल्स बुक आणि परचेस बुक. ज्या वेळेला आपण गुड्स सेल करत असतो त्यावेळेला आपण जो टॅक्स इनव्हॉइस देऊ त्या बेसिसवरती आपण सेल्स बुक मध्ये एंट्री करणार आहोत. सो आपण जेव्हा टॅक्स इनव्हॉइस अगेन्स्ट सेल्स बनवू, दॅट इज द डॉक्युमेंट ऑन द बेसिस ऑफ विच द एंट्री इज मेड इन द सेल्स बुक. मग टॅक्स इनव्हॉइस फॉर परचेसेस, जो परचेस इनव्हॉइस असतो दॅट इज द डॉक्युमेंट ऑन द बेसिस ऑफ विच द एंट्री इज मेड इन द परचेस बुक. परचेस बुक म्हणजे जेव्हा गुड्स आर कमिंग इन, सेल्स बुक म्हणजे जेव्हा गुड्स आर गोइंग आउट वी सेल द गुड्स. ठीक आहे. सेल्सचा जो टॅक्स इनव्हॉइस असतो त्याला आउटवर्ड इनव्हॉइस म्हणतात. आपल्याकडनं इनव्हॉइस बाहेर जातोय सो आउटवर्ड इनव्हॉइस. आणि वेन वी परचेस द गुड्स अँड वी रिसीव्ह द टॅक्स इनव्हॉइस इट इज कॉल्ड एज द इनवर्ड इनव्हॉइस. लक्षात येते, इनवर्ड गुड्स आर कमिंग इन, आउटवर्ड इनव्हॉइस गुड्स आर गोइंग आउट. ठीक आहे. याचा स्पेसिमेन आता तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तो बघा.
टॅक्स इनव्हॉइसच्या स्पेसिमेन मध्ये पुन्हा एकदा सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा कंपनीचं नाव लिहायचं आहे, त्याच्याच खाली त्याचा जीएसटी नंबर सुद्धा लिहायचा आहे, मगाशी मी सांगितलं तुम्हाला. सो कंपनीचं नाव सुनील जनरल स्टोअर, शॉप नंबर 5, लक्ष्मी रोड, पुणे. आता हा स्पेसिमेन तुमच्या बुक मधला आहे, पण मी तुम्हाला असं सजेस्ट करीन सुनील जनरल स्टोअर, शॉप नंबर 5, लक्ष्मी रोड, पुणे, इमिजिएटली जीएसटी नंबर. आता टॅक्स इनव्हॉइस त्याच्या वर लिहा किंवा त्याच्या खाली लिहा, त्यांनी काही फरक पडत नाही. आणि मग टॅक्स इनव्हॉइस नंतर पहिल्या सगळ्यात काय आलं पाहिजे, इनव्हॉइस नंबर. आता इथे कॅश बिल नंबर लिहिलेला आहे, हे चुकीचं आहे, पण तुमच्या बुकमध्ये तसं दिलंय, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पेपरमध्ये विचारलं तर तसं लिहू शकता. पण बेसिकली तो इनव्हॉइस आहे, त्याच्यामुळे इनव्हॉइस नंबर असंच पाहिजे. तुम्ही जर इनव्हॉइस नंबर असं स्पेसिमेन मध्ये लिहून आलात तरी मार्क मिळणार आहे, लक्षात ठेवा. सो टॅक्स इनव्हॉइसच्या खाली तुमचा इनव्हॉइस नंबर आणि डेट येते. त्यानंतर कस्टमर नेम. आता हा टॅक्स इनव्हॉइस आहे म्हणजे कोणीतरी ते गुड्स सेल केलेत म्हणून बनवतंय ना, मग कोणाला सेल केले, तो कोण कस्टमर आहे, कस्टमर नेम आणि त्याचा ऍड्रेस, कस्टमरचा ऍड्रेस. आता डिटेल्ड इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉडक्ट, पर्टिक्युलर्स म्हणजे नेम ऑफ द प्रॉडक्ट. HSN म्हणजे काय, HSN ज्या वेळेला आपण जीएसटी ऍप्लिकेबल असतो ना, तो जीएसटी कोणत्या सेक्शनच्या खाली किंवा कोणत्या हेडच्या खाली ऍप्लिकेबल आहे त्याला युनिक नंबर्स असतात, त्याला HSN कोड नंबर म्हणतात. तो HSN कोड नंबर तिथे द्यायला लागतो, कंपल्सरी असतं ते. क्वांटिटी किती, रेट किती, मग क्वांटिटी इंटू रेट, त्याची टॅक्सेबल अमाऊंट झाली, मल्टिप्लाइड बाय जीएसटीचं पर्सेंटेज लावून जीएसटीचं कॉम्प्युटेशन करायचंय आणि कॅल्क्युलेशन करून लिहायचंय. मग टोटल अमाऊंट म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट प्लस सीजीएसटी प्लस एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी. आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये ऍप्लिकेबल असणारा स्टेट जीएसटी आणि सेंट्रली ऍप्लिकेबल असणारा सेंट्रल जीएसटी. असे टोटल अमाऊंट किती झाली ती इन वर्ड्स मध्ये पण खाली लिहायला लागते. आणि सिग्नेचर, ज्यांनी हे प्रिपेअर केलं, जो ऑथराइज सिग्नेटरी आहे, जो इनव्हॉइस साइन करू शकतो तोच फक्त करू शकतो, कुणीही नाही करायचं, ऑथराइज सिग्नेटरीज पाहिजे. मग आता बँक डिटेल्स तुम्हाला, आता पण तुम्ही टॅक्स इनव्हॉइस दिला सो ऑब्व्हियसली त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पैसे रिसिवेबल आहेत, ते कोणत्या बँकेत तुम्ही जमा करू शकता हे नंतर त्या कस्टमरनी फोन करून विचारण्यापेक्षा तुम्ही तिथेच बँक डिटेल्स देऊन टाका. सो डिरेक्टली ई पेमेंट जमा होऊन जातात. आता ऑनलाईन पेमेंट्स करतात, ट्रान्झॅक्शन्स करतात. सो बँक डिटेल्स, बँकचा IFSC कोड, ब्रांच, अकाउंट नंबर हे सगळं खालती लिहून घ्यायचं. ठीक आहे. सो हे जे काय आता मी तुम्हाला सांगितलं हे टॅक्स इनव्हॉइसचा फॉर्मॅट होता, स्पेसिमेन होतं. आतापर्यंत मी तुम्हाला जे स्पेसिमेन सांगितलेले आहेत ते सगळे स्पेसिमेन इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे, बुकमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला पेपरमध्ये स्पेसिमेन 5 मार्काला काढायला येतात, त्याच्यामुळे कोणताही विचारू शकतात. आपण जर्नल पाहिलं, कॅश पाहिलं, टॅक्स इनव्हॉइस पाहिला, सगळे बघायचे. अजूनही पुढे आपण बघणार आहोत, पण सध्याच्या लेक्चरमध्ये इतकंच पुरेसं आहे. हे जे मी तुम्हाला तोंडी स्पेसिमेन सांगितले ते बुकमध्ये तुम्ही काढा, तुमच्या हाताखालनं ते गेले पाहिजे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये इतकंच बास आहे. नेक्स्ट लेक्चरपर्यंत टाटा.